राजकीय गोटातून बातमी समोर येते। धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण आता चांगलंच तापलेलं दिसतंय। मात्र यामागची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली आहे। पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो। त्यामुळेच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने वेगळे पत्ते फेकले असल्याची चर्चा सुरू आहे। भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली होती। त्यामुळे धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्यामागे भाजप नेतृत्वाच्या पडद्याआडून तर हालचाली सुरू नाहीयेत ना, याच्याच आता चर्चा सुरू झाल्या। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। तर गणेश, काय सांगाल, धनंजय मुंडेंना भाजपानं वाचवताय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय? नक्कीच जर बघायला जात असेल तर बीडमधून खरं तर धनंजय मुंडे यांना कुठेतरी वाचवण्यासाठी भाजपच पाठबळ घालतंय का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कारण की सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेट घेतल्यानंतरून याची देखील जी माहिती आहे ती स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यामुळे कुठेतरी या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळतंय। कारण की जर धनंजय मुंडे यांनाच कुठेतरी पाठबळ नाही दिलं तर त्या ठिकाणी ज्या असणाऱ्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं वरदहस्त वाढू शकतं आणि त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये पंकजा मुंडेंचं वरदहस्त वाढल्यास तर त्याचा त्रास देखील होऊ शकतो आणि त्याचमुळे कुठेतरी पंकजा मुंडेंवर नियंत्रण ठेवण्यासाठीच कुठेतरी धनंजय मुंडेला आशय दिला जातो असं देखील बोललं जात आहे। जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील जर पंकजा मुंडेंच्याच मतदारसंघातून खरं तर धनंजय मुंडे 2014च्या वेळेस निवडून आलेले आहेत। त्यामुळेच पंकजा मुंडेंची देखील अडचण वाढली होती आणि त्यामुळे त्यांना विधानसभेचं तिकीट देखील आहे ते देता आलं नव्हतं। त्यामुळे लोकसभेचं तिकीट खरं तर पंकजा मुंडे यांना देण्यात आलं, मात्र त्यावेळेस देखील त्यांचा पराभव झालेला पाहायला मिळतोय आणि येत्या काळामध्ये जर धनंजय मुंडेंवर अशाच पद्धतीचे आरोप झाले तर धन्यवाद गणेश दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय धस आणि मुंडेंची बातमी आणि त्यावर मुंडेंना पाठिंबा देण्याची पडद्यामागून हालचाल सुरू आहे का असा आता प्रश्न उपस्थित होतोय।